कोपर्डी बलात्कार प्रकरणी 3 आरोपींच्या ब्रेन मॅपिंग चाचणीला कोर्टाची परवानगी, स्थानिक गुन्हे शाखेने केली होती मागणी। कोकणातही धुवाधार पाऊस, चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीला पूर, सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये 2 विद्यार्थी गेले वाहून। परभणीत तब्बल 4 वर्षांनी दुधना नदीला पाणी, बळीराजा सुखावला, सततच्या दुष्काळानंतर पाणी पाहायला नागरिकांची गर्दी। मासेमारीचा नवा हंगाम आजपासून सुरू, हा हंगाम चांगला जाण्याची मच्छीमारांची अपेक्षा। दहा महिन्याच्या नंतर पाणी आलं, इतके दिवस आम्हाला ट्रंकरनं पाणी होतं, आता लय आनंद वाटायला लागला, लय खुशी। आणि लातूर वासियांसाठी आनंदाचा दिवस, अखेर लातूरकरांच्या नळाला पाणी, तब्बल 10 महिन्यांनी लातूरमध्ये नळाला आलं पाणी। आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 96वी जयंती, दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। नमस्कार, मी केतकी जोशी, गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आम्ही सुरुवातीलाच तुम्हाला एक अफलातून व्हिडिओ दाखवणार आहोत। हा व्हिडिओ सध्या खूप गाजतोय, पण आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आवाहन आहे की कृपया हा जो व्हिडिओ आहे यातला स्टंट कोणीही करण्याचा प्रयत्न करू नका। बाईकवर स्टंट करणारे तरुण खूप आहेत, पण पुण्याजवळ चाकण रस्त्यावर आणि ते सुद्धा हायवेवर स्टंटबाजी करणारा हा दूधवाला पाहून तुम्ही अक्षरशः चाट पडाल। मोटरसायकलवर भरलेल्या दूध किटल्यांसह स्टंटबाजी करणाऱ्या या दूधवाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धूम माजवतोय। पण असे स्टंट करणं हे अत्यंत धोकादायक आहे आणि ते जीवावर सुद्धा बेतू शकतं। हायवेवर बिनधास्तपणे हा स्टंट सुरू आहे। पुढच्या बातम्या बघूयात। 3 वर्ष भीषण दुष्काळात काढल्यानंतर परभणीकरांना चांगले दिवस आलेत। यंदा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडतोय, त्यामुळे पिकंही जोमात आहेत। परभणीची दुधना नदी
3 वर्ष हे कोरडे नदी नाले बघण्याच्या नंतर आता हे चित्र पलटलेलं आहे। आपण बघू शकतो परभणी तालुक्यातील ही दुधना नदी आहे। या दुधना नदीला मागच्या 3 दिवसामध्ये जे जिल्ह्यात पाऊस झालेला आहे, या पावसामुळे फुल पाणी आलेलं आहे आणि या पाण्यामुळे हा जो विसर्ग झालेला आहे हा बघण्यासाठी या ठिकाणी नागरिक येत आहेत। 3 वर्ष सतत दुष्काळ सोसल्यानंतर हे चित्र बघणं काहीतरी एक वेगळाच आनंद या ठिकाणी निर्माण होत आहे आणि मोठ्या प्रमाणावर या नदीला पाणी आलेलं आहे। या नदीच्या पाण्यामध्ये काही जण मासेमारी सुद्धा करण्यासाठी इथं बसलेले आहेत, काही जण गळ लावून बसलेले आहेत। ज्यांनी हे पाणी पाहिलंच नव्हतं, 3 वर्ष हे पाणी पाहिलं नव्हतं, ते पाणी पाहण्यासाठी आज या ठिकाणी नागरिक आलेले आहेत। आपण बघू शकतो की या नदीचा जो प्रवाह आहे किती मोठा प्रवाह आहे आणि पूर्ण पाणी आज या ठिकाणी वाहत जात आहे। याच नदीतून पूर्ण दुष्काळामध्ये लोअर दुधनाचं पाणी सोडण्यात येऊन या ठिकाणीच्या जवळपास 50 गावांना पाणी पुरवठा केला जात होता, परंतु आज हे चित्र पलटलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर पाणी या दुधना नदीला आलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये असा दुष्काळ जरी सोसलेला असला तरी सुद्धा येणारा काळ हा खूप महत्त्वाचा आणि चांगला काळ राहील। कोकणात जवळच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं अक्षरशः हाहाकार उडवलाय। पाठ हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे मराळवाडी इथे 12वी शिकणारे 2 विद्यार्थी ओहोळाला आलेल्या पुरामध्ये वाहून गेलेत। एकाचा मृतदेह सापडलाय तर दुसऱ्या मृतदेहाचा शोध सुरू आहे, पण जिल्ह्यातली आपत्कालीन यंत्रणा आहे ती मात्र आजारी पडल्याचंच चित्र दिसतंय। भरपूर पाऊस कोकणामध्ये पडतोय आणि त्यामध्येच हे 2 विद्यार्थी वाहून गेलेले। तर चिपळूणमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। वशिष्ठी नदीला पूर आलाय, पाण्याची पातळी वाढली आहे आणि नदी पात्र पूर्णपणे भरले आणि यामुळे बाजारपेठेत पुन्हा पाणी शिरलंय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। कोकणात आज मुसळधार पाऊस होतोय, दिवसभर पाऊस पडतोय आणि या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलेले आहेत आणि काही ठिकाणी पाणी पण भरलेलं आहे। रायगड असेल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तर पावसाने कहर केलेला आहे। आंबोली घाटात दरड कोसळली होती, 2 तास वाहतूक ठप्प झालेली होती। तेरेखोल नदीला पूर आलाय, त्यामुळे बांद्याच्या बाजारपेठेमध्ये पाणी भरलेलं आहे। देवगडमध्ये मुसळधार पाऊस लागतोय, मालवण असेल, देवगड असेल या ठिकाणी सगळीकडे पाऊस लागतोय। सावंतवाडीमध्ये तर अतिवृष्टी झाल्यासारखा प्रकार आहे। मोती तलाव जे शहरातलं तलाव ते भरून पूर्णपणे वाहू लागलेलं आहे आणि अनेक सावंतवाडीच्या रस्त्यांवर पाणी साठलं आणि त्याचबरोबर रत्नागिरीतला मी आता रत्नागिरीमध्ये आहे। रत्नागिरीमध्ये कोमेंडी असेल, टेंबे असेल आणि सोमेश्वर असेल या सगळ्या गावांमध्ये पाणी भरलेलं आहे आणि शेती विशेषतः शेतकऱ्यांची जी शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे आणि या अंतर्गत रस्त्यांवर बऱ्याच ठिकाणी पाणी भरलेलं आहे। वाहतुकीला अडथळा येतो आहे। पाऊस असाच जर सुरू राहिला, कारण हवामान विभागाने म्हटलेलं आहे की अजून पुढच्या 24 तासांमध्ये जोरदार पाऊस होईल आणि वादळही होईल। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, त्यामुळे पाऊस जर सुरू राहिला पुढचे आणखी 3-4 तास तर अनेक भागांमध्ये पाणी भरेल आणि रात्रीची परिस्थिती अधिक गंभीर होईल अशी स्थिती आहे। सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये भरपूर पाऊस आहे। महाडमध्ये अनेक ठिकाणी पाणी झालेलं आहे आणि त्याबरोबर आज मच्छीमारी हंगाम म्हणजे मासेमारी बंदीचा कालावधी संपला, हंगाम सुरू झाला असला तरी मच्छीमार समुद्रात गेलेले नाहीत, कारण समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे सगळीकडे हाय अलर्ट करण्यात आलेला आहे। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झालेली आहे, तरीसुद्धा नागरिकांनी स्वतःहून काळजी घ्यायची आहे असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आणि यानंतर जाऊयात आपण विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा तालुक्यातल्या डोंगर गावाजवळ असलेल्या जो जंगल आहे त्या जंगलातला मामा तलाव काल रात्री फुटलाय, त्यामुळे हजारो हेक्टर शेत जमीन जी आहे ती पाण्याखाली गेली आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। राजुरा तालुक्यामध्ये डोंगर गावालगतच हा तलाव आहे, मालगुजारी तलाव आहे। गेले 3 दिवस सतत इथे पाऊस पडत होता, त्यामुळे हा तलाव पूर्ण भरून गेला होता। अखेर हा तलाव रात्री फुटला आणि तलावाजवळ असलेल्या शेतांमध्ये हे पाणी जे आहे ते वेगानं पसरलं। पाण्याबद्दलचीच एक वेगळी बातमी आहे। गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळ आणि पर्यायानं तीव्र पाणी टंचाईचे चटके सहन करणाऱ्या लातूरमध्ये तब्बल 10 महिन्यांनी नळाला पाणी आले। साहजिकच लातूरकरांसाठी आज दसरा दिवाळी आहे। पाहूयात एक रिपोर्ट। लातूरकरांची पाण्यासाठीची पाण्याची वणवण ही पावसाळा सुरू झाला तरी काही केलं संपत नव्हती। अगदी काल परवापर्यंत लातूरला पाण्याची ट्रेन येऊन गेली, कारण प्रत्यक्ष लातूरात दमदार असा पाऊस पडलाच नव्हता।
पण काल परवा वरुणराजाची कृपा झाली आणि लातूरचे नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले. एवढंच काय, लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही बऱ्यापैकी पाणी साठा जमा झाला. म्हणूनच लातूर पालिकेनं नळानं पाणी पुरवठा सुरू केलाय. तब्बल 10 महिन्यांनंतर घरादारातल्या नळाला पाणी आलं असल्यानं लातूरकरांच्या चेहऱ्यावरचा आनंदही लपून राहिला नाही. अरे आज गली गदगद लगने लगी है, गली बहुत शानदार दिखने की आज. हाँ, आंगन भरा हुआ दिख रहा है अभी. सब भरा भरा दिखना गए. आधी रोटी चंगेरी में कम रहना, पर घड़े में पानी रहना. नल को पानी भी अच्छा है आज. कैसा लग रहा है? अच्छा लगने लगा, बहुत अच्छा लगने लगा. आज बहुत खुश हैं हम लोग, आज बहुत खुश. आज नल को पानी आया तो अब साल भर ऐसा पानी दो, अनाज पानी नहीं तो नहीं, साल भर पानी पी के बैठेंगे. अच्छा लग रहा है. बहुत अच्छा लगा. खुशी काय? खुशी कायच नाही. आता आम्हाला खुशी माहिती नाही गेली की आज पाणी आलं म्हणून सगळे लय त्रास काढला आम्ही. दुष्काळ भोगून 10 महिन्यानंतर नळाला हे असं पाणी दिसतंय म्हटल्यावर लातूरकरांना त्याचा अप्रूप तर असणारच. आणि का असू नये, कारण गेल्या उन्हाळ्यात पाण्यासाठी काय खस्ता खाव्या लागतात हे लातूरकरांनी चांगलंच अनुभवलंय. पाणी आल्यानंतर 24 तासाच्या आत नागरिकांना आपल्याला पाणी द्यायचं होतं. त्याची सर्व प्री प्लॅनिंग आम्ही पूर्वीच्या नगरपालिकेच्या प्रशासनाला सांगितलं असल्यामुळं प्रशासन आमचं सुसज्ज होतं आणि या पद्धतीनं आम्ही लातूर शहराला आज 24 तासाच्या आत पाणी देऊ शकलो. याचा फार मोठा आनंद मला महापौर म्हणून होतोय. रुसून बसलेल्या पावसानं उशिरा का होईना पण लातूरमध्ये दमदार हजेरी लावली. पाण्याच्या थेंबासाठी पायपीट करणाऱ्या लातूरकरांचा आनंद आज गगनात मावेना. कारण हा आनंद आहे आज मन भरून पाणी पाहिल्याचा. फक्त आता गरज आहे ती आत्तापासूनच पाण्याचं नियोजन करण्याची, नाहीतर पुन्हा पहिले पाडे 55 व्हायचे. नितीन बनसोडे, IBN लोकमत, लातूर. यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. जुळे सोलापुरातल्या सिंधू विहारमध्ये महानगरपालिकेच्या ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून पियुष वळसंकर या 13 वर्षांच्या मुलाचा जीव गेला. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे पियुषचा बळी गेल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. पियुष हा रविवारी संध्याकाळी मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता आणि त्यावेळेला जवळच असलेल्या ड्रेनेजच्या खड्ड्यात त्याचा चेंडू पडला. हा चेंडू काढताना अचानक तोल जाऊन तो खड्ड्यात पडला. पण गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खड्ड्यात पाणी आणि गाळ होता, त्यातच पियुष पडला आणि त्यानंतर त्यातच त्याचा जीव गेलेला. गेल्या 6 महिन्यांपासून या परिसरातलं ड्रेनेजचं काम रखडलं होतं. वारंवार पाठपुरावा करूनही ठेकेदारानं हे काम पूर्ण केलं नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आलाय. माझा मुलगा त्या खड्ड्यात पडून वारला. कुठल्या एरियात घटना घडली? सिंधू विहार, हिंदू कॉलनी, विजापूर रोड, टाकळीकर मंगल कार्यालयाच्या मागे. किती वर्षाचा मुलगा? 13 वर्षाचा. 13 वर्ष. सगळं ग्राउंडवर खेळत असते सगळे पोरं. एक पोरगा आल्यानंतर मला समजलं. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक ब्रेक घेतोय. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी नजर टाकूयात आतापर्यंतच्या हेडलाईन्सवर. डोपिंग प्रकरणी नरसिंग यादव निर्दोष, नाडानं दिली क्लीन चिट, रिओ ऑलिम्पिकसाठीचा मार्ग मोकळा. मुंबईत येत्या 24 तासांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा. उद्या दुपारी मोठ्या भरतीमुळे पाणी भरण्याची शक्यता. आणि गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा राजीनामा. गुजरात सरकार विरोधात दलितांचा क्षोभ उसळल्यानंतर घेतला निर्णय. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ज्यांच्याकडून प्रेरणा घेतली त्यांच्यावर आधारित फकीरा ही कादंबरी लिहिली आणि ती गाजलीही. पुढे 27 भाषांमध्ये ही कादंबरी छापली गेली. त्या फकीराची समाधी हे अण्णाभाऊ यांचं गाव असलेल्या वाटेगावमध्येच आहे. कर्मभूमी म्हणून या भागाला ओळखलं जातं, पण या समाधीकडे सध्या पूर्णपणे दुर्लक्ष झालंय. रस्त्याच्या कडेला असलेली ही समाधी कोणाची याचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला नाहीये. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय, पण जाता जाता नजर टाकूयात आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. डोपिंग प्रकरणी नरसिंग यादव निर्दोष, नाडानं दिली क्लीन चिट, रिओ ऑलिम्पिकसाठीचा मार्ग मोकळा.
मुंबईत येत्या 24 तासात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा. उद्या दुपारी मोठ्या भरतीमुळे पाणी भरण्याची शक्यता. आणि गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा राजीनामा. गुजरात सरकार विरोधात दलितांचा क्षोभ उसळल्यानंतर घेतला निर्णय.